कैलासवासी राबा कित्तूरकर ज्येष्ठ नागरिक संघटनेचा रौप्य महोत्सव जल्लोषात संपन्न। ज्येष्ठ नागरिक स्मरणिकेचं प्रकाशन, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान, कोल्हापूर सांगलीसह विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती। गडहिंग्लज येथील मंत्री हॉलमध्ये कैलासवासी राबा कित्तूरकर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या 25 वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेणारा रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। या कार्यक्रमास मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राजाराम शिंदे यांच्या हरिभजनाने झाली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मायपिता प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बाबूराव खापरे यांनी सादर केलेल्या कृतज्ञता गीताने उपस्थितांना भावुक केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर होते। व्यासपीठावर उपाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्राचार्य भूपाल गुरव, प्राध्यापक अण्णासाहेब चौगुले, माधुरी कुंभीरकर, हनुमंतराव साठे, कौसार मुल्लानी, बीडी फराकटे, सीताराम अर्दाळकर, सुभाष एकांडे आणि डॉक्टर सरोज बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे विचार आणि संघटनेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। स्मरणिकेच्या संपादक डॉक्टर सरोज बिडकर यांनी तिच्या आशयाची माहिती दिली। कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। मायादेवी कामेरीकर यांना आदर्श सून पुरस्कार, पाण्याअभावी खांद्यावरून घागरीने पाणी आणून 500 आंब्यांची झाडे जगविणाऱ्या संभाजी तोंडले यांना आदर्श शेतकरी पुरस्कार, तर पिंपळाच्या वृक्षाचे पुनर्जीवन करणारे लोकनियुक्त सरपंच राहुल खोत यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला। रस्त्यात सापडलेले 1 लाख रुपये प्रामाणिकपणे परत करणाऱ्या वैभव बळवंत पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला। सेवाभावी शिक्षिका कोमलताई संजयराव पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, समाजासाठी निस्वार्थपणे स्वच्छतेचं कार्य करणाऱ्या महाजन गुरुजींना स्वच्छता दूत पुरस्कार, तर उपजिल्हा रुग्णालयात नियमितपणे मोफत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर किरण हत्ती यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। याशिवाय समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या डॉक्टर सरोज बिडकर यांना सेवाव्रती पुरस्कार, सुजान पालक म्हणून नामदेव आणि संगीता बल्लाळ, तसेच पारदर्शी सेवेसाठी निवृत्त शिक्षक दाम्पत्य सुरेश देसाई यांचाही सत्कार करण्यात आला। विवाहवेद संस्थेचे बाबूराव देसाई आणि शुभांगी कुंभार यांनी संघटनेच्या 25 वर्षांच्या वाटचालीवर आधारित चित्रफीत सादर केली। प्राध्यापक अण्णासाहेब चौगुले यांच्या उत्स्फूर्त भाषणाने उपस्थितांना विचार प्रवृत्त केला। प्रमुख पाहुणे बाबासाहेब वाघमोडे यांनी संघटनेच्या भरीव कार्याचं कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी सदैव उभं राहण्याचं आश्वासन दिलं। सुरेश दास यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि नियोजन संस्थापक मार्गदर्शक सावंत गुरुजी यांनी केलं होतं। गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, कागल, हातकणंगले, शिरोळ तसेच कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, पेठवडगाव, तासगाव आणि चिंचणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। श्रीकांत महाजन यांच्या समारोपानंतर सहभोजनाने रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।